20 आणि 21 वर्षांपूर्वी परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात अज्ञातांकडून टोपलीमध्ये 1 महिन्याचं स्त्री जातीचं बालक सोडून देण्यात आलं होतं। त्यावेळेला कायदेशीर बाबी पूर्ण करत मंदिराचे पुजारी विनायक खिस्ते यांनी हे अर्भक बालकाश्रम पंढरपूर येथे दाखल केलं। त्या ठिकाणाहून प्रीतम मंदिर पुणे या संस्थेमार्फत ही मुलगी फ्रान्समधील आसांते दाम्पत्याने दत्तक घेतली। त्यानंतर आज जवळपास 21 वर्षांनंतर अचानक ही मुलगी म्हणजेच नेहा आसांते आपल्या मूळ जन्मदात्यांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाल्यामुळे लोकांकडून तिचं कौतुक आणि आश्चर्य व्यक्त होतं। 8 जून 2002 ला सकाळी 7 वाजता झाडणारी बाईनं सांगितलं लहान मूल तिथं कोणतरी सोडून गेलंय म्हणून, आणि मग त्याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सेक्रेटरी साहेबांनी दिला। पुढे दवाखान्यामध्ये घेऊन औषधोपचार केले, डॉक्टरांनी प्रमाणपत्र दिलं की प्रकृती चांगली आहे, आणि मग पुन्हा मग पोलीस आपापल्या पुढील कारवाई केली। त्यावेळेस काय परिस्थिती होती नेमकी? तुम्ही ज्यावेळेस बघितलं होतं काय परिस्थिती नेमकी काय होती? तुम्ही सकाळी पाहिली नाही जागा? हां, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळेसची परिस्थिती नेमकी काय होती? त्यावेळेसची परिस्थिती तिनं वाकड असते ना जुन्या काळातली, ती वाकड पूर्ण तिच्या आईनं पांघरून स्तनपान करून तिला झोपविलं। तर झाडणाऱ्या बाईनं 7 वाजता ती येते, ती आल्यावर सांगितलं माझा मुक्काम इथंच होता, तर तिला येऊन मला सांगितलं की असं असं। मग आम्ही सेक्रेटरी साहेबाला फोन करून सांगितलं। ते आले होते तुमच्याकडे, काय चर्चा काय झाली नेमकी? कोणती चर्चा काय झाली आज आल्यावरती? ठाण्यावर चर्चा झाली की बेवार असं आहे, ते प्रकृती चांगली आहे, आम्ही पुढील कारवाईसाठी पत्र दिलेले आहे। त्यावेळेस जी मुलगी बघितली, आज ती तुम्ही मुलगी बघितली, काही बोलणं झालं काही असं? आज तर नाही, आज पुन्हा काही नाही। काय वाटलं मुलीला आज तुम्हाला भेटून? हा, आज भावना मुलीला काय होत्या? तिला आनंद झाला, आणि मला तर फराळसून खास भेटण्यासाठी आले, त्याचे पूर्ण परिवारही आला, आई वडील जे दत्तक घेतलं ते। ॲडव्होकेट अंजली पवार यांनी काही अशाच केसेस संदर्भात 2020 पासून शोधकार्यास सुरुवात केली होती। या मुलीच्या संदर्भात अंबेजोगाईचे दगडू दादा लोमटे आणि परळीमधील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने त्यांनी पुजारी खिस्ते यांचा शोध घेतला। त्याबरोबर पोलीस ठाण्यामधील रेकॉर्ड देखील शोधले आणि फ्रान्समधील आसांते कुटुंबियांशी संवाद साधला। नंतर या मुलीने म्हणजेच नेहा आसांते आणि जन्मदात्यांचा शोध घेण्याची इच्छा व्यक्त केली, आणि आता ती परळीमध्ये दाखल झाली असून तिच्या प्रकरणाबाबत ज्यांना कोणाला माहिती द्यायची असेल त्यांनी ॲडव्होकेट अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आवाहन देखील केलं गेलं आहे।